भारताची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे। भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये पाक संघ डळमळलाय। 100 धावा गाठण्याआधीच पाकचे 9 विकेट्स गेलेले आहेत। पाकिस्तानचे चाहते हे स्टेडियम मधनं आता परतू लागलेले आहेत। भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यामध्ये आता पाकिस्तान पराभवाच्या उंबरठ्यावरती आहे। पाकिस्तानचे 9 विकेट्स बाद झालेले आहेत। 100 धावा गाठण्याच्या आधीच पाकिस्तानचे 9 विकेट्स बाद झाले। आणि याच विषयी बोलूया। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, पाकिस्तान आता पराभवाच्या उंबरठ्यावरती आहे आणि भारत आता विजयाच्या उंबरठ्यावरती, आणि अर्थातच आता कदाचित सेलिब्रेशन कुठल्याही क्षणी सुरू होईल अशा टप्प्यावरती आपण बोलतोय। धनंजय, नक्कीच गुरु, आपण जर पाहिलं तर खरं तर हाय व्होल्टेज सामना होता। मात्र भारताने ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी केलेली आहे त्या गोलंदाजीनंतर आता इथे थोड्याच वेळात हा विजय आपल्याला पाहायला मिळणार आहे। मी सध्या मुंबईच्या दादर परिसरामध्ये आणि याच दादरच्या परिसरामध्ये हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। भारताचा झेंडा हा फडकताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर इकडे म्हणजे जसं आपण म्हणालात की भारत हा आता विजयाच्या उंबरठ्यावर आलाय आणि पाकिस्तान इथे हरताना आपल्याला पाहायला मिळतं। पराभवाची वाटचाल करतो। अगदी 100 पण पाकिस्तान करू शकतो का नाही अशी परिस्थिती आहे। माझ्याबरोबर काही जण सुद्धा आहेत। आपण शिवाजी पार्क मध्ये आहोत दादरच्या। खरं तर जो सामना ज्या पद्धतीने आपण पाहतोय त्या पद्धतीने आता पाकिस्तान हा पराभवाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो। हा सामना चालू झाला तेव्हाच माहिती होतं की पाकिस्तान हरणार आहे आणि हा सामना 100 पण करतील की नाही पाकिस्तान हा डाऊट आहे। आणि भारताने जो केलेला स्कोर आहे तो सर्वात चांगला स्कोर आहे आणि किशनने जे हिटिंग केलेलं आहे तेव्हा समजलं की भारत जिंकणार आहे। ज्या पद्धतीने तुम्ही जसं तोच माझा उल्लेख होता। खरं तर जो ईशान किशन होता त्यांनी ज्या पद्धतीने बॅटिंग केलेली आहे त्यानंतर कुठेतरी मॅच किशनने मॅचवर आपल्याला जवळ आणून दिलं, पण पाकिस्तान बरोबर आपण जिंकणार हे नक्कीच माहिती होतं। त्याच्यामुळे आपली टीम कॉन्फिडेंटली खेळत होती आणि बॉलिंगनी खूपच चांगली परिस्थितीत बॉलिंग केली आणि पहिल्या ओव्हरपासूनच आपल्याला विकेट मिळायला सुरुवात केल्या आणि पुढे सतत धीरत विकेट पडत गेल्या आणि भारताची जिंकण्याची परिस्थिती निर्माण झाली। विजयाच्या दिशेने वाटचाल झाले। आवाज द जोश। हॅलो, माझं नाव श्रीकांत रमेश दुर्वे, मी राहतो धारावी 17। मला एवढं बोलायचं आहे की मॅच एकदम आम्हाला आनंद वाटला आणि आम्हाला एवढं पोचायचं की आमची इच्छा आहे की फायनल इंडिया जितो, ही नम्र विनंती करतो। विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे गुरु, आणि अखेर ज्या पद्धतीने आपण पाहतोय की हे सगळेच इथे आपल्याला मॅच बघताना पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर विजयाच्या उंबरठ्यावर भारत असताना सगळ्यांची चेहरे आपण जर पाहिले तर तो चेहऱ्यावर विशेष असा आनंद आपल्याला पाहायला मिळतो, कारण की कोणत्याही क्षणी ही शेवटची विकेट पडेल आणि शेवटची विकेट पडल्यानंतर या सगळ्यांचे हात आपल्याला वरती गेलेले पाहायला मिळतील आणि एकच जयघोष पाहायला मिळेल, तो म्हणजे इंडियाचा जयघोष। कारण की अर्थात हाय व्होल्टेज मॅच मात्र ज्या पद्धतीने भारताने कामगिरी केलेली आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने आपल्याला नागरिक सुद्धा सांगत होते की ईशान किशनने ज्या पद्धतीने हे सगळं सांभाळून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्या गोलंदाजांनी जो काही आपला त्यांचा चमत्कार करून दाखवला हे अगदी वेगळे पण आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळालं। खरं तर धाकधूक होती, भारत 200 करतं का असं सुरू होतं, मात्र 175 भारताने केले, 176 टू विन होतं। मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी करून जो दबाव हा पाकिस्तानवर भारतीय खेळाडूंनी आणला खरं तर तोच पाहण्यासारखा होता। एका पाठोपाठ एक त्यांच्या विकेट पडत गेल्या आणि त्यानंतर विजयाच्या दिशेने आपली वाटचाल ही सुरू झाली। प्रत्येक जण गुरु आपण जर पाहिलं तर दूरपर्यंत आपण जर पाहिलं तर ही सगळी मंडळी थांबलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि यांचे चेहरे जर पाहिलं तर एक आनंद उत्सव साजरा करायचा आहे, कारण की कोणत्याही क्षणी शेवटची विकेट पडेल आणि शेवटचा जो खेळाडू आहे पाकिस्तानचा तो बाद झाल्यानंतर या सगळ्यांचा जयघोष आपल्याला पाहायला मिळेल। हार्दिक पांड्या गुरु आता बॉलिंग करतोय आणि त्याच्यात जसं आपण पाहिलं की सुरुवातीलाच हार्दिकने पहिली विकेट घेतली, त्यामुळे आता शेवटची विकेट सुद्धा हार्दिक पांड्याच घेतोय का ही उत्सुकता आहे गुरु खरं तर। आणि ह्याच मॅच सुरू असताना आपण प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये हा क्षण जो आहे तो टिपताना आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे आपण जर पाहिलं तर गुरु आता जल्लोष हा सुरू झालेला आहे। ढोल ताशे वाजायला लागलेले आहेत
तिरंगे फडकताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हाच उत्साह आहे आणि हेच सगळं आपण पाहतोय की इथे हे सगळे एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि कोणत्याही क्षणी आता भारताचा विजय होईल आणि त्याच्यानंतर भारताचा विजय झाल्यानंतर इथे त्याच्या आधीच ही तयारी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ढोल ताशाचा आवाज आता इथे या मैदानावर यायला लागलेला आहे आणि हे सगळ्यांचे चेहरे सांगतायत की भारत अखेर विजयी झालेला आहे गुरु. आणि हीच खासियत आहे भारताची, प्रत्येक मॅच तो आपल्या बाजूने करून घेतो आणि दरवेळेस भारत हा विजयी होऊन प्रत्येक भारतीयांच्या चेहऱ्यावर हा आनंद देतो आणि कुठेतरी हाच आनंद आपल्याला इथे पाहायला मिळतो. हे उत्साह आहे इथे जे आपण जर पाहिलं तर फटाके सुद्धा आतिषबाजीसाठी आणलेले आहेत आणि त्यानंतर आता कोणत्याही क्षणी हा विकेट जो आहे तो जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणि हे सगळे खेळाडूंचा हा उत्साह शिगेला पोहोचलाय कारण तर कोणत्याही क्षणी भारत हा विजयी होईल. त्यामुळे आपल्याबरोबर हे काही आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. कुठून आलेला आहे? मी इकडेच बाजूला राहतो. मॅच जर आपण पाहिली तर अगदी आता उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. त्यांना इंडिया जिंकलीच आहे ऑलरेडी मॅच. कोणत्या आज कशा पद्धतीची मॅच पाहिली तुम्ही, तर काय आवडलं? ईशान किशन बस. गुरु हाच विषय होता. ईशान किशन हाच सगळ्यांचा खरं तर फेवरेट आहे कारण की आजची जी मॅच चेंज झाली ती ईशानमुळे झालेली. बरोबर आहे. सगळ्यांच्या तोंडावर ईशान किशनचंच नाव आहे कारण ईशान किशनने जी खेळी केलेली आहे अर्थातच ती सगळ्यांच्या लक्षात राहिलेली आहे. मी निमिष पाडगावकर आपल्या सोबत आहेत, थेट त्यांच्याकडे जातो. पाडगावकर सर, शिवाजी पार्कातनं प्रतिक्रिया येत होता, त्यांनी ढोल वाजवायला सुरुवात केली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी फटाके फुटू लागलेत. कुठल्याही क्षणी आपण ती गोड बातमी सगळ्या प्रेक्षकांना देऊ भारताच्या विजयाची. तुम्हाला काय वाटतंय? ईशान किशनचं नाव सगळ्यांच्या तोंडावर, अर्थातच तशी साजेशी खेळी ईशाननं करून दाखवलेली आहे. हो, ईशान किशनने जे खेळून दाखवलं त्याच्यात म्हणजे तुम्हाला दिसतं की इथे बॅटिंग करणं खरं सोपं नाही आहे, पण ईशान किशनची बॅटिंग बघताना असं जाणवलं की इथे बॅटिंग करणं इतकं सोपं आहे. म्हणजे भारताच्या ज्या 84 धावा झाल्या त्यापैकी 77 धावा त्याच्या होत्या. त्याच्यावरच कळून येतं की त्याने किती डॉमिनेटिंग अशी फलंदाजी केली. अगदी. पाडगावकर सर, एकूणच आत्ता ज्या पद्धतीनं सगळ्या पाकिस्तानच्या फलंदाजांची आपल्याला घसरगुंडी पाहायला मिळाली, काय वाटतं कसा कमाल एकूणच भारतीय संघानं विशेषतः गोलंदाजांनी या सगळ्या सामन्यामध्ये करून दाखवलं? भारताने ही ICC टुर्नामेंटमधली पाकिस्तानविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या केली होती, पण जेव्हा ईशान किशन बाद झाला 88 वर, तेव्हा असं वाटत होतं की 8 ओव्हरमध्ये 88 होती, कदाचित आपण 200चा टप्पा गाठू आणि 175 वर अडकल्यावर वाटत होतं एक 10-15 धावा कमी झाल्यात की काय. पण त्या पद्धतीने हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहने पहिल्या 3 विकेट काढून दिल्या. म्हणजे हे पिच स्लो बॉलिंग करता अनुकूल आहे, पण आपल्या बुमराह आणि पंड्याने पहिल्या 3 विकेट काढल्यामुळे खिडकींनी गोलंदाजांचं काम सोपं करून दिलं आणि तिथपासून पाकिस्तानने कधी त्यांना डोकंवरती काढायची संधी दिली. इनफॅक्ट हे शेवटची विकेट जी चालू आहे आता ती पण मला वाटतं लवकर आपण बाद करायला पाहिजे होतं, कारण जरी सुपर 8 करता नेट रेट रन रेट हा आणि आधीचा उपयोगात आणला जाणार नाहीये, तरी सुद्धा मला असं वाटतं की पाकिस्तान. अगदी सर, आपण ज्या बातमीची प्रतीक्षा करत होतो ती बातमी आलेली आहे. भारतानं पाकिस्तानवरती मोठा विजय मिळवलेला आहे. या क्षणाची मोठी ब्रेकिंग न्यूज आणि याचं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. सेलिब्रेशनची दृश्य. भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना आणि या सामन्यामध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय आणि त्यानंतरचं हे जंगी सेलिब्रेशन आणि त्याचे दृश्य पुढारी न्यूजवरती आपण लाईव्ह बघतोय. धनंजय, वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. गुरु, नक्कीच हे उत्साहाचं वातावरण आहे. भारताने अखेर विजय मिळवलेला आहे आणि इथे आपण जर पाहिलं तर आतिषबाजी, फटाक्यांची आतिषबाजी होते आपल्याला जर पाहायला मिळेल. तर त्याचबरोबर सगळे इथे हात वर करून भारताच्या विजयाचा हा आनंद उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हीच वेगळेपण आहे, हीच गोष्ट आहे भारताच्या विजयाची. आणि आपण जर पाहिलं तर इथे भारताचा तिरंगा आपल्याला फडकताना पाहायला मिळतोय आणि अखेर हा विजय भारताचा आहे, भारतीय संघाचा आहे आणि प्रत्येक खेळाडूचा हा विजय आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर हा शिवाजी पार्कचं मैदान आहे आणि हा उत्साह आपण गुरु खरं तर पाहतोय. फक्त
तरुण नाहीत, अगदी लहान लोक, मुलं सुद्धा इथे सहभागी झालेली आपल्याला पाहायला मिळतात. अखेर भारत विजयी झालेला. काय नेमकी प्रतिक्रिया? एकदम छान, जबरदस्त. अच्छा, जय जय श्रीराम बोल. भारत विजयी झाला. हा? भारत विजयी झालेला आहे अखेर. जबरदस्त, एकदम मस्त मॅच झाली. असंच झालं पाहिजे आणि आपण नेहमीच विनर असणार आहे. आपल्याला आणखी काही जण आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. अखेर भारताने विजय मिळवलेला आहे. काय नेमकी पहिली? खूप बरं वाटलं मला ते जिंकले, बस अजून काही नाही. पाकिस्तान हरले, जिंकलो. 9-1 झाला, 9-1. पाकिस्तान परत 10-1 पण होणार फायनलला जर आली तर. इंडिया! हाच जल्लोष आहे आणि हाच उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अखेर आपण गुरु पाहतोय, हा सगळा उत्साह आहे भारतीयांचा. आणि मुंबई अखेर हे शिवाजी पार्कचं मैदान आहे, ज्याने अनेक खेळाडू भारतीय संघासाठी दिले. आणि आज याच मैदानावर हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर शिवाजी पार्कचं मैदान, अनेक खेळाडू याच मैदानातून Well, but I liked Yadav the best. Suryakumar Yadav, yeah. पाहिलं गुरु, तर हा उत्साह आपण पाहिला, हा सगळ्या प्रत्येक भारतीय खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतो गुरु. अगदी भारतीय खेळाडूंचा उत्साह, भारतीय सगळ्या क्रिकेट प्रेमींचा हा उत्साह, आणि तोच उत्साह आम्हाला तुझ्या चेहऱ्यावरती, तुझ्या आवाजामधनं सुद्धा इथपर्यंत पोहोचतोय. शिवाजी पार्कातनं आजूबाजूला ढोल वाजतोय, तुलाही नाचायची परवानगी आहे. भारताचा विजय आहे, सेलिब्रेशन झालं पाहिजे. धनंजय, मी पाडगावकर सरांकडे पुन्हा एकदा जातोय. पाडगावकर सर, मोठा विजय. खरं तर आज महामुकाबला, महाशिवरात्री, आणि हा महाशिवरात्रीला आलेला महाविजय, कसं वर्णन करायला विजयाचं? पाडगावकर सर, आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हा, पोचतोय. बोला. पाडगावकर सर, महाविजय कसं वर्णन कराल? हो, म्हणजे हा आतापर्यंत मला वाटतं सर्वात मोठ्या मार्जिनचा विजय आहे. आणि म्हणजे एकतर्फी सामना झालाय. आणि मला असं वाटतं पाकिस्तान आता विचार करेल, जर का ते पहिल्यांदा जो विचार करत ते खेळले नसते तर बरं झालं असतं. इतकी लाज जाईल असा त्यांचा पराभव झालेला आहे. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना भारतात परत जाण्याकरता, पाकिस्तानात परत जाण्याकरता त्यांची जी अवस्था नेहमीसारखी जी होती बिकट, तशी या विजयाने त्यांची करून ठेवलेली. आणि तुम्ही बघाल तर पाकिस्तानला आता नामिबिया विरुद्ध जिंकणं गरजेचं आहे, कारण नेट रन रेट मध्ये पाकिस्तान 3ऱ्या स्थानावर आलंय या दारुण पराभवामुळे. अमेरिका, USA 2ऱ्या स्थानावर गेलाय. त्यामुळे बऱ्याच अर्थाने पाकिस्तानला विजय त्रास देणार आहे. नामिबिया विरुद्ध ते जिंकतील अशी आशा, पण पाकिस्तानचा संघ इतका बेभरोशाचा आहे की समजा ते हरले तर मात्र अमेरिका 2ऱ्या स्थानावर येऊन सुपर 8 मध्ये येईल. अगदी, त्यामुळे भारतानं या विजयासोबतच पाकिस्तानची पुढची वाट सुद्धा बिकट केलेली आहे. धन्यवाद पाडगावकर सर या सगळ्या विश्लेषणासाठी. मी थेट जातोय न्यूजरूम मधनं. माझी सहकारी अनुष्का सध्या आपल्या सोबत आहेत. अनुष्का, अपेक्षेप्रमाणे एक मोठा विजय भारतीय संघाने मिळवला, आणि अर्थातच त्याचं सेलिब्रेशन सगळीकडे सुरू झालेलं आहे. तू कसं बघतेस या विजयाकडे? नक्कीच, ज्या गोलंदाजाने विकेटची सुरुवात केली होती त्यानेच विकेटचा शेवट केलेला आहे. हार्दिक पांड्याची गोष्ट आपण करतो आहे. भारताची जर गोलंदाजी आपण बघितली तर प्रत्येक गोलंदाजाला विकेट मिळाल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ कोणीच विकेट घेणं सोडलेलं नाहीये. खेळपट्टीचा पुरेपूर वापर त्यांनी करून घेतलेला आहे. आणि जे आपण म्हटलं होतं की टॉस जिंकल्यावर पहिले फलंदाजी करणाऱ्यालाच जास्त मदत मिळेल, तसंच झालेलं आहे. पहिले भारताने फलंदाजी केली, दुसऱ्यांदा गोलंदाजी करून आपल्याला हातात विजय मिळवला आहे. खेळपट्टीने सुद्धा योग्य ती साथ आपल्याला दिली आहे. त्यांची फलंदाजी जर आपण बघितली तर कोणीच चाललं नाहीये, म्हणजे उस्मान खानच्या ऐवजी कोणीच चाललं नाहीये. आणि भारताने फलंदाजी सोबत गोलंदाजीत सुद्धा अनुष्का, सोबत राहा. आपल्यासोबत प्रतिक्रियेसाठी रोहित शर्माचे कोच दिनेश लाड या क्षणाला आहेत. सर, मोठा विजय, अर्थातच आपली पहिली कॉमेंट. मी सकाळीच कुठे मीडियाला सांगितलेलं हो की भारत जिंकणार, कारण पाकिस्तान आपल्याला ज्यावेळेस खेळायला येतात ते अर्धे म्हणजे एवढे प्रेशर मध्ये असतात, ते म्हणजे हरण्यासाठी ते खेळत असं असं मला वाटतं. म्हणूनच बहुधा आधी घाबरले होते, नाही म्हणत होते. आता खेळले आणि पस्तावतील. नाही, पस्तावतील ते, पण तू आपल्या समोर ते लोक काहीच नाही करू शकत. कारण आपली जी आता टीम आहे म्हणजे प्रॉपर टीम आहे, जी सिलेक्ट केलेली टीम आहे,
म्हणजे आपले फलंदाज म्हणा, आपले गोलंदाज म्हणा, सगळ्यांचा कारण एक युनिट गेम म्हणतो ना आपण तसं, आणि आपलं हे युनिट एवढं स्ट्रॉंग आहे, आपल्याला आपल्या विरुद्ध कोण जिंकूच शकणार नाही असं मला वाटतंय. अगदी. आणि दिनेश सर, इथे ईशान किशनचं सुद्धा विशेषत्वाने कौतुक करावं लागेल. नाही, डेफिनेटली ज्या पद्धतीने आज फलंदाजी केली आहे म्हणजे अप्रतिम. मी सकाळीच कोणाला तरी म्हणालो पण की तो अजुबा आहे एकदम, म्हणजे सिनियर टीम मधला एक अजुबा म्हटलं तर काही हरकत नाही त्याच्याबद्दल, कारण खूप सुंदर बॅटिंग करतो. अगदी धन्यवाद सर आपल्या या प्रतिक्रियेसाठी. पुन्हा एकदा मी अनुष्काकडे जातोय. अनुष्का, आणि अनुष्काकडे जाण्यापूर्वी ही शिवाजी पार्कातली दृश्य आहेत. मुंबई जिल्हा क्रिकेटची पंढरी म्हटले जातं, त्या शिवाजी पार्कामधनं थेट दृश्य. आणि धनंजय आपल्यासोबत आहे. धनंजय, माझ्यासोबत जर आपण पाहिलं गुरु, आपण जर पाहिलं तर इथे उत्साहाचं वातावरण आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत दादरकर सुद्धा आहेत, ज्या शिवाजी पार्कामधून अनेक खेळाडू आपण म्हणतो हे भारतीय संघासाठी खेळतात, त्याच या क्रिकेटच्या पंढरीमधून आहेत. समाधानजी, खरं तर हा मोठा महाविजय आहे. तुम्ही इथे सगळे उपस्थित होतात, दादरकर, मुंबईकर म्हणून या सगळ्याचे साक्षीदार आहात. खरंच आज खूप आनंदाचा दिवस आहे. परत एकदा भारताने आज पाकिस्तानला हरवलंय, आणि असं तसं नाही की एक मोठ्या म्हणजे मार्जिन मोठ्या रन्सने आज त्यांना हरवलेलं आहे. त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो. आणि सर्वात महत्वाचं शिवाजी पार्क, छत्रपती शिवाजी पार्क मैदान हे खूप महत्वाचं मैदान आहे. या ठिकाणी आज आम्ही सर्व इकडच्या दादरकरांनी हा सामना बघितला, आज आनंद घेतला, आणि मोठा आपण आज इथे विजय साजरा केलेला आहे. भारतीय संघाची ही खासियत आहे, मग ते मैदान असो युद्धाचं किंवा क्रिकेटचं, नेहमीच भारताचा विजय पाहायला मिळाला. 100% भारत माता की जय. आपल्या सर्वांना माहिती आहे की पाकिस्तानला आपण कुठेच ठेवत नाही, प्रत्येक ठिकाणी आपण त्यांचा पराजय करतो. तसंच क्रिकेटमध्येही आपण त्यांचा आज पराजय केलेला आहे. खूप आनंद वाटतो, आणि आज इकडे सर्व दादरकरांनी आज याचा आनंद घेतला. काय आजची ईशान किशनची बॅटिंग होती, त्याचबरोबर इतर आपले गोलंदाज ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी करून चितपट केलंय पाकिस्तानला, काय प्रतिक्रिया? खऱ्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारे दोघं जण खेळले. जसे पहिल्या इनिंगमध्ये ईशान किशन झाला, सूर्यकुमार, ज्या जोशाने पाकिस्तानच्या बॉलरला खूप धूळ चारली, तसं दुसऱ्या इनिंगमध्ये त्याच जोडीने किंवा त्याच पट्टीने आपल्या बॉलर्सनी पण पाकिस्तानच्या अक्षरशः राखरंगोळी करून ठेवली. आणि या आपल्या खरंच हा आजचा भारतीयांसाठी खरंच हा अभिमानाचा क्षण आहे. अभिमानाचा क्षण आहे. हा वॉज द जोश, भारत माता की हाच जोश आहे गुरु खरं तर. आणि या सगळ्या जोशामध्ये हे दादरकर इथे सहभागी झालेलं पाहायला मिळतात. मी आता मैदानाच्या परिसरात आहे गुरु खरं तर. इथून बाहेर गेलो मैदानाच्या, तिथे सुद्धा आता जल्लोषाचं वातावरण हळूहळू तयार होते. त्यामुळे दादरच्या या शिवाजी पार्कचं मैदान आणि याच्या बाजूचा पूर्ण परिसर आता थोड्या वेळात दुमदुमून उठणार आहे, कारण की सगळेच आता घराबाहेर पडतील. आणि अर्थात या विजयाच्या साक्षीदारीनंतर आता प्रत्येक जणांचे आनंद उत्सव हा साजरा करताना याच शिवाजी पार्क आणि या परिसरात आता प्रत्येक जण करताना आपल्याला पाहायला मिळणार. अर्थात ज्या विजयाची वाट प्रत्येक जण बघत होता, म्हणजे अर्थात विजय भारताचाच होता, आणि तो विजय मिळाला सुद्धा, भारताने तो मिळवला सुद्धा. आणि त्याच पद्धतीने भारताने पाकिस्तानला चितपट केला. आणि जसं मी म्हटलं, फक्त युद्धाचं मैदान नाही तर क्रिकेटच्या मैदानात सुद्धा आपण त्यांना हरवलेलं पाहायला मिळतं. गुरु, अगदी धनंजय, तू म्हणतो त्याप्रमाणे मैदान कुठलंही असो, भारत ज्या पद्धतीनं पाकिस्तानवरती भारी पडतो ते अर्थातच वाखाणण्याजोगं आहे. आणि त्याची प्रचिती पुन्हा एकदा आजच्या या मोठ्या विजयानं आली आहे, जेव्हा 61 धावांनी दणदणीत विजय भारतानं पाकिस्तानवरती मिळवलेला आहे. आणि त्यानंतरचा हा सगळा सेलिब्रेशन आहे, आणि हा सगळा जल्लोष उत्साह आम्ही तुझ्या माध्यमातून बघतोय मुंबईतल्या पंढरीतनं, अर्थात शिवाजी पार्कमधनं ही सगळी दृश्य तू पोहोचवतोय. काही क्रिकेट प्रेमींशी आपलं बोलणं होऊ शकतंय धनंजय? कारण मला वाटतं त्या सगळ्या प्रतिक्रिया आता जिवंत सगळ्या प्रतिक्रिया असतील आहेत खरं तर, सगळे सेलिब्रेशनच्या मूडमध्ये. नक्की नक्की हा जिवंतच प्रतिक्रिया आहे. गुरु, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आहे? कारण की ज्या पद्धतीने मॅच तुम्ही सगळी स्वतः इथे मी सकाळपासून वाट बघतो की संध्याकाळ कधी होते. आणि दुसरी गोष्ट, आपण जिंकलो, एकच गोष्ट बोलायचं आहे, कैसा हराया. एवढाच मला आनंद वाटते की आपला इंडिया टीमवरती मला खूप लय खुशी आहे मला की रात्रभर झोपणार की नाही झोपणार हेच वाट बघतो मी. माझं म्हणणं, आपण पाकिस्तानला हरवलं म्हणजे वर्ल्ड कप जिंकल्यासारखी फिलिंग आहे आम्हाला. आम्ही खूप आनंद आहे त्या विजयावर. मॅच बघितली, फिलिंग म्हणजे आनंद काही गगनात मावत नाहीये, फक्त आनंदच आनंद. पाकिस्तानला हरवलंय बस, अजून काहीच नकोय. या आधी अनेक घोषणा आपण दिलेल्या होत्या पाकिस्तानबद्दल, खरं तर त्या आपण देऊ शकत नाही, मात्र तरी सुद्धा आज त्या सगळ्या घोषणांची आठवण झाली. आठवण तर झालीच आहे मला, पण एक त्यांना दाखवलं आपण, बाप आखिर बापही होतं. ही
हीच सगळी प्रतिक्रिया आहे. खरं तर बाप अखिर बाप होत आहे आणि त्याचबरोबर जो प्रसिद्ध चित्रपटातला डायलॉग आहे कैसा हराया, अशा स्टाईलनी या सगळ्यांनीच भारताने उत्तर दिलेलं आहे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी या सगळ्या क्रिकेट चाहत्यांची सुद्धा असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर याच ठिकाणी आणखी काही जण आहे, आपण त्यांच्याशी पण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. इथे बरेच जण आपल्याला पाहायला मिळतात. गुरु, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया. इथे अनेक जण सगळा उत्साह आहे या शिवाजी पार्कचा. आणि आपण या शिवाजी पार्कच्या मैदानाच्या बाहेरच्या परिसरात आता जाऊया, जिथे खऱ्या अर्थाने आता उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आणि ज्या पद्धतीने मी म्हटलं की हे मैदान आहे, हेच मैदान संपूर्ण भरलं होतं थोड्या वेळापूर्वी. आणि आता हे मैदान, आता शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेर खरं तर ही सगळी मंडळी एकत्रित आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हा सगळा उत्साह आहे. आपण थेट आता मैदानाच्या बाहेर जाऊया. हाच सगळा जल्लोष आहे मैदानाच्या बाहेर सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की हीच बाप तो बाप रहेगा, बाप रहेगा. आपण पाहिलं तर या सगळ्या कमेंट आहेत या क्रिकेट प्रेमींच्या. आणि आपण गुरु पाहू शकतो हा संपूर्ण परिसर खरं तर याच